असलेल्या सोलापूर जिल्ह्याला मागच्या काही दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना आणि भीमा या दोन्ही नद्यांना पूर आलाय। यामुळे तालुक्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। ऐन दिवाळी तोंडावर असताना हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेल्याने बळीराजा संकटात सापडलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात पाणी शिरल्याने शेतांना तलावाचं रूप आलंय। तळ्याचं रूप प्राप्त झालेल्या शेतातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मी एका होडीत आत्ता आलेलो आहे। ही छोटी होडी आपल्याला या ठिकाणी दिसते। अर्थात इथं बसायला जागा नाही आहे, त्यामुळे थोडंसं कॉम्पॅक्ट ही होडी आहे आणि शेतकरी जे आहेत ते त्यांच्या शेतीची पाहणी या होडीच्या माध्यमातून करतायत आणि बघतायत की आपल्या शेताची अवस्था काय झाली आहे। खरं तर या शेतामध्ये जिथं शेती केली जाते, पिकं जी आहेत ते आत्ता तुम्ही बघत असाल उभी पिकं आहेत आणि आत्ता फक्त या ठिकाणी त्यांचा वरचा जो शेंडा आहे किंवा वरची जी पात आहे तेवढीच आपल्याला दिसते। कधी कधी तुम्ही असं मला वाटतं की या शेतामध्ये फिरत असाल, पायी फिरत असाल, आज होडी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे। काय झालेलं आहे, मागील महिना ते दीड महिन्यापासून दक्षिण सोलापूर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून वरून जे पाणी येते सीना कोळेगाव असेल किंवा उजनी धरणामधून मोठ्या प्रमाणात हे सीना नदी म्हणून एक लहान नदी येते, त्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं मागील 4 ते 5 दिवसापासून सीना नदीला पाणी वाढत आहे। त्यामुळं वांगी गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। किती मोठं नुकसान आहे? किती एकर शेती गावातली पाण्याखाली गेली म्हणावं लागेल? नुकसान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कमीत कमी एक 400 ते 500 एकर शेती आतापर्यंत पाण्यामध्ये गेलेली असेल आणि एक 40-50 घरांचं तर नुकसान झालेलं आता प्राथमिक स्तरावर तर दिसत आहे। आणि प्रशासनाला देखील आम्ही तहसीलदार असतील किंवा BDO यांच्याशी देखील आमचा कॉन्टॅक्ट झाला आहे। त्यांनी देखील म्हणतात की पंचनामे करायचे आहेत, अजून वरून आदेश आलेला नाही। पूर्ण गाव सगळं पाणी घेरटलेलं आहे। सगळं गाव सगळ्यांचे घर सगळं पाण्यामध्ये आहेत आणि शेतात बी पाणी शिरलेलं आहे। पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर सगळं भागात सरसकट पंचनामे केलं तर शेतकऱ्याला फुल नाही फुलाची पाकळी थोडी तरी मदत व्हावी, यासाठी आम्ही आज आमच्या गावामध्ये एबीपी माझा जो खरंच आम्ही आपल्या चॅनलचं मनापासून आभार मानतो। शेकडो घरं जी आहे, शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं आहे, अनेक घरं जे आहेत ते पाण्याखाली आहेत आणि बळीराजाला माफक अपेक्षा आहे की पंचनामे होऊन मदत मिळतील। आपणही अपेक्षा करूयात की शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत मिळेल। अर्थात दिवाळी तोंडावरती आहे आणि दिवाळी तोंडावरती असताना ही मदत शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण बाळगूयात। कॅमेरा पर्सन युक्त आफताब शेख, एबीपी माझा, वांगी, सोलापूर। शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल का, ही कविता आपण प्रत्येकानं शाळेत असताना म्हटली आहे, पण आज ही कविता खरी ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याला कारण आहे सोलापूर जिल्ह्यात मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वांगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानाला तळ्याचं रूप प्राप्त झालंय। शाळेचे काही वर्ग पाण्यात असल्यानं सुरक्षित ठिकाणी असलेल्या वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित शिकवण्यात येत आहे। वांगी गावातल्या शाळेच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आफताब शेख यानं। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झालाय, शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, लोकांच्या घरात पाणी शिरलंय, तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील पाण्याचंच साम्राज्य आपल्याला दिसून येत आहे। शाळेभोवती अक्षरशः तळ साचलेलं आहे, वर्गाच्या खोल्यांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे ज्या वर्गांमध्ये पाणी शिरलेलं नाही त्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या शिकवलं जात आहे। सोलापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे बाहेर शाळेच्या पटांगणामध्ये हे सगळे विद्यार्थी कविता म्हणतायत, त्याला कारण आहे सगळी शाळा जी आहे ती पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे। 2 दिवस झाले हे पाणी आपल्या इथं म्हणजे शाळेच्या मैदानामध्ये जमलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रकारची म्हणजे शक्यतो जेवढी काळजी घेतात तेवढी घेतलेली आहे आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही आपली शाळेची जी परिस्थिती आहे त्याचं रिपोर्ट आणि माहिती आम्ही दिलेली आहे, त्याबद्दल कळवलेलं आहे। अर्थात विद्यार्थ्यांचं नुकसान होणं हे देखील शिक्षकांची प्राथमिक भावना असते, मात्र शाळेची जी अवस्था झाली ती वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात आलेली आहे। मात्र पावसानं जे नुकसान केलंय ते सर्व क्षेत्रातलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, नागरिकांचं नुकसान झालंय, याच पद्धतीने शाळेचं नुकसान देखील आपल्याला दक्षिण सोलापूर तालुक्यात पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्त आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एक छोटासा